तर आम्ही नेहमी कर्तव्याच्या भावनेतून काम केलं, मात्र पलीकडून कायम फसवणुकीची भावना राहिली, अशा शब्दात माजी खासदार संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पाटील पवारांशी किती प्रामाणिक हे पुराव्यानिशी समोर आणावं लागेल, असा इशारा संजय काकांनी दिला। दरम्यान तासगाव नगर परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांना धक्का देत संजय काका पाटलांनी निवडणूक जिंकली। रामांच्या आईंनी सुरेश पाटलांचं नाव घेतलं होतं। सुरेशला तिकीट द्या, चूल आणि मूल सांभाळणारी ती वहिनी माऊली म्हणून आम्ही तिला हाक मारत होतो। त्यांना विचारा की आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमदार म्हणून आम्ही त्यांना रिस्पेक्टली वागवलंय आणि कुरघोड्याचं राजकारण हे करायला लागले। ते कसे निवडून आले, शरद पवारांना कोण शिव्या देतंय, कुणी किती पैसे दिले, हा जो धंदा चाललाय ना, म्हणजे ते शरद पवारांशी किती प्रामाणिक आहेत, त्यांच्या घराशी किती प्रामाणिक आहेत, हे कधीतरी वेळ आल्यानंतर मला सगळ्या पुराव्यानिशी दाखवावं लागेल।